ताई, ए ताई, ताई, अरे वरुण, तू इथं जायचंय? मला वाटलं क्लासला गेला असशील. नाही, आज क्लास नाहीये. पण का? हे नाही, तो कोपऱ्यावरचा राजू सामोसेवाला आहे ना, त्याच्याकडनं खरम खरम सामोसे घेऊन आले. म्हणजे ताईला पण आवडतात ना. कुठे आहे, कुठे ताई? बाजारात गेली. हो का? बर, तू खाऊन घे. काय झालं? तुझा चेहरा का पडलाय? अरे, आईचा कॉल आला होता. बाजारात ना? बाजारात घरीच येणार आहे ना, कॉल कशाला करायचा? अरे नाही, वाण सामानाची जी यादी केली होती ना, ती घरीच विसरून गेली, म्हणून केला होता. आणि म्हणाली की ताईशी बोलणं झालंय तिचं. हा, काय म्हणतेस? बरं आहे ना सगळं घरी? हो, सगळं ठीकच आहे. पण ताई आणि जिजू हनीमूनला जाणार होते ना. होते म्हणजे? तेच, आता नाही जाते. प्लॅन कॅन्सल झालाय. का? आई त्यावेळी काहीतरी जिजूंना काम आलं आणि मग सगळंच कॅन्सल करावं लागलं. कामच निघाले म्हणल्यावरती ते तरी काय करणार. त्यांच्या डोक्याला फार ताप आहे रे. त्या जागीरदारांचा कामाचा डोलारा फार मोठा आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय करणार आहे त्यातलं? पण म्हणजे ते देवांशराव आपल्याशी नीट बोलतात, वागतात. त्यांच्या मागं किती व्याप आहे आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि हे एवढं सगळं सांभाळायचं म्हणजे काय खायची गोष्ट आहे? बरोबरच आहे. पण अरे, लग्नानंतर ताई आणि जिजू असे कुठे एकटे फिरायला गेलेच नाहीत ना. ताईचा मूड ऑफ झाला असेल. ती समजून घे. आणि असं काम टाकून फिरायला वगैरे जाणं तिलाच आवडणार नाही. तिला कामाचं महत्व कळतं ना. खरंय. आणि फिरायला काय रे, आज न उद्या जातीलच की. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर ते दोघं एकमेकांबरोबर आहेत आणि खुश आहेत. हो, ते तर तिच्याकडे बघून कळतच. तू नको काळजी करूस, पांडुरंग आहे तिच्या पाठीशी. तर मी काय म्हणतो, तू चहा करू? चहा आणि समोसे करू? करतो. बस, मी सुरुवात करतो. हो. काय करू मी या सईचं? इतकं सांगूनही ती ऐकत नाहीये. मला वाटलं होतं त्या दिवशी आमचं बोलणं झाल्यानंतर तिने तो विषय डोक्यातून काढून टाकला असेल, पण नाही. आश्रमापर्यंत जाऊन पोचलीये ती. सई आता सत्यापासून फक्त काही पावलंच दूर आहे. तिने आश्रमात जाऊन चौकशी केली तर किती एव्हाना जाऊन आली असेल तिथे. नाही, असं नसेल. तिला काही कळलं नसेल यातलं. कळलं असतं तर तिच्या बोलण्यातून मला ते जाणवलं असतं. सईला सत्य समजलं तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. नाही, हे मी होऊ देणार नाही. सईला काहीही कळता कामा नये. देवांशचं सत्य तिच्या समोर नाही येऊ देणार मी. सईंना जशी स्पेशल डेट हवी आहे ना आमची, तशी डेट होणार आहे आता. मला किती गोड बायको मिळाली आहे यार. मी ना आज सांगणार आहे सईंना की माझी बायको किती गोड येते. ऍक्च्युली मी रोजच सांगत असतो त्यांना, पण आज मी त्यांना हे फील करणार. माझ्या वागण्या बोलण्यातनं, माझ्या जेस्चर मधनं त्यांना कळायला हवं की त्या किती स्पेशल आहेत माझ्याकरता. असं काय करू, असं काय करू ज्याने त्या इम्प्रेस होतील. थिंक मिस्टर देवांश, थिंक. करोडोंची डील क्रॅक करणं सोपं आहे, पण बायकोला इम्प्रेस करणं खूप डिफिकल्ट आहे. थिंक मिस्टर देवांश, थिंक.
दादा बोल. ऐक ना, माझं एक काम करशील? काम सांग ना. सी सो आता काय करायचं ना, मी आता सही बरोबर नाही एक डेट प्लॅन केली. ओके ओके. ओके बरं, हे सगळं मी करेन, पण मग त्या बदल्यात मला काय मिळणार? एक काम कर, मला ना शॉपिंगला घेऊन चल. ओके डन डन डन. ओके चालेल. ओके देन सी यू. बाय बाय. मिसेस सई देवांश जहागीरदार, आता आपली डेट खूप कमाल होणार आहे. रेडी राहा मिसेस जहागीरदार. माझा तुमचा नवरा तुम्हाला संध्याकाळी घ्यायला येणार. आय लव्ह यू सई, आय लव्ह यू सो मच. यार असं घड्याळाचं काटे इतकं हळूहळू पुढे का जाते? लवकर संध्याकाळ हो यार, मला जायचंय माझ्या बायकोला भेटायला. मी पण नाही यार, कुठे राहिलाय इतका वेळचा. फोन पण नाही लागत आहे यार याचा. हाय. हाय. तू कुठे फंक्शनला निघाली आहेस का? नाही, का असं का विचारतोयस? नाही, तू इतकी छान रेडी होऊन आली आहेस म्हणून विचारलं. अच्छा हे, अरे ते ऍक्च्युली एका ऑडिशन साठी गेले होते आणि त्यांना ना फेस्टिव्ह लुक हवा होता. सो एनिवेज यू आर लुकिंग टू गुड. थँक्यू. ओंकार सॉरी आप, तुला आय नो कॉफी शॉप स्मॉल इकडे जायची सवय असेल आणि मी तुला असं इकडे बोलवलं. खरंच अंजली, इट्स फाईन. छान जागा आहे. घे ना. थँक्यू. इतर काही खाण्यापेक्षा आय थॉट काहीतरी हेल्दी घेऊया. येस. आणि अगं आत्या पण म्हणते ना बाहेरचं खायला नको, तरी मी खात असतो. तू बोल ना, काही काम होतं का? म्हणजे काही काम असेल तरच बोलवायचं का तुला? अगं नाही, तसं नाही. ऍक्च्युली तुला माहिती आहे ना, माझ्या लाईफमध्ये जी काही ट्रॅजेडी सुरू आहे त्यानंतर माझ्या सगळ्याच फ्रेंड्सने ऑलमोस्ट मला बॉयकॉट केलं. त्या सोसायटीमध्ये पण कोणी फारसं बोलत नाही रे माझ्याशी. कधी कधी ना एकदम लोनली असल्याचं फिलिंग येतं. असंच सहज गप्पा मारायला बोलवलं ते तुला. मी एक रिअलाइज केलं तुझ्याबद्दल. तू कधी जज नाही करत आणि मलाही आतापर्यंत तू कधीच जज नाही केलंस. ही क्वालिटी मला खूप आवडली तुझ्यातली. तुला चालेल ना मी असं तुला बोलवलं गप्पा मारायला भेटायला? तर अंजली चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक सांगू, पास्ट मध्ये जे काही घडलंय ना ते तू विसरून जा. आय थिंक यू शुड मूव्ह ऑन. येस, आय विल ट्राय माय बेस्ट. अरे उभा काय, बस ना. हो हो बस ना. बाकी घरी कसं आहेत सगळे? जानकी काकू कशा आहेत? मस्त. देवांश आणि सई हनीमूनला कधी जातात? त्यांची पॅकिंग वगैरे पण झाली असेल ना आतापर्यंत? कसलं काय, त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला. म्हणजे का पण? गेस कर. काय असणार? दादाला काम आलं. दादाचं ना नेहमीच झालंय, त्याला ना प्रत्येक वेळेस त्याच्या कामामुळे ना पर्सनल गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागतं.
बहिणीसाठी फार वाईट वाटतं यार मला. त्या बिचारीला दरवेळेस कॉम्प्रोमाइज करावं लागतं. खूप सॅड झाली असेल ना सई. हो तर बघ ना, आज पण त्याच्या बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. इव्हिनिंगला पण मीटिंग आहे त्याची. बापरे, खूपच बिझी असतात ना देवांश. हो, त्याच्या त्या इव्हिनिंगच्या मीटिंग बद्दल तर आत्यालाही माहिती नाहीये. त्याच्या डोक्यामध्ये ना सतत काम 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 आणि नुसता कामाचाच विचार असतो. अरे तू प्यायलाच नाहीये सोमकार, पी ना. हो, तू पण घे. हो. चीयर्स. चीयर्स. देवांशच्या प्रत्येक मीटिंग बद्दल भैरवी मॅमला आयडिया असते. अशी कुठली मीटिंग आहे ज्याबद्दल भैरवी मॅमना काहीच माहित नाहीये? एसी काहीतरी गडबड आहे. हे सगळं एबीला सांगायला पाहिजे. वाव, काय मस्त सरप्राईज प्लॅन आहे दादाचा. वहिनीला खूप आवडणार आहे. काय करू मी? आता जाऊन बोलू का सईशी? मला बोलावंच लागेल. काही झालं तरी हा विषय डोक्यातून काढून टाकायला तयार नाहीये ती. सगळ्या प्रकारे तिला समजवलं, प्रेमाने समजवलं, दटावलं. परवा तो ओरडले तिच्यावर, तरी सुद्धा हा विषय सोडायला तयार नाही. आता तिला शेवटचा आणि निक्षून सांगायला लागेल. देवांशच्या लहानपणीचा विषय जर सोडला नाहीस तर मी अबोला धरीन तुझ्याशी. काहीतरी करावंच लागेल, तरच हे सगळं ती डोक्यातून काढून टाकेल. पण हे सगळं देवांशच्या हातच करायला हवं. मी असं करते, आत्ताच जाऊन बोलते तिच्याशी. हे कोणी ठेवलं इथे? हे गुलाब. वाव, किती सुंदर साडी आहे ही. वाव, किती सुंदर नेकलेस आहे हा. माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर सरप्राईज. दिल थांब के रखो बायको, अजून खूप सरप्राइजेस बाकी आहेत. सई,
आज रात्री ही साडी नेसून तयार राहा, मी तुम्हाला न्यायला येईन. फक्त आणि फक्त तुमचा देवांश. आत्ता कळतंय मला सर सकाळपासून सरप्राईज का म्हणत होते ते. सर हे सरप्राईज मला खूप आवडलंय. सई, आई आई हे बघा ना, सरांनी मला सरप्राईज दिलाय. ही साडी किती सुंदर आहे ना. हे बघा, गुलाब दिलाय आणि हा नेकलेस पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं हे सरप्राईज. साडी बघा ना एकदा, सुंदर आहे ना. आई आई सुंदर वाटतेय ना साडी, छान आहे ना. हो खूप छान आहे, तुझ्यावर खूप शोभून दिसेल बाळा. हो ना. आई आपल्याला वाटलं होतं सर कामाच्या गडबडीत सगळं काही विसरून गेले असतील, पण आमचा हनीमून प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे मला वाईट वाटलंय. हे सरांना जाणवलंय, म्हणून त्यांनी मला हे सुंदर सरप्राईज दिलं. मग माझा मुलगा आहेच गुणी. हो ना. आई संध्याकाळी साडी नेसून तयार राहायला सांगितलंय मला त्यांनी. अच्छा, म्हणजे तुमचा फिरायला जायचं प्लॅन आहे तर. हो. मला खरंच खूप आनंद झालाय सई. छान फिरायला जा, एकमेकांबरोबर वेळ घालवा. आता तुझा जास्त वेळ घेत नाही मी. तुला तयार व्हायचं असेल ना, तुला काही लागलं तर मला हाक मार. हो. आई आई खूप खुश आहे. अशीच खुश राहा बाळा. हो. चल तयार व्हायचंय ना, लवकर तयार हो. हो. त्या सईची हिंमत खूपच वाढायला लागली. आज सकाळी मला कमीपणा दाखवायचा म्हणून काय काय सांगत होती. काय तर म्हणे देवांश हिला डेटवर घेऊन जाणार आहे. सध्या मी त्याला कामात इतकं बिझी केलंय की त्याच्याकडे मान वर करून बघायला सुद्धा वेळ नाही. पण भैरवी, तू आता जरी देवांशला सई सोबत हनीमूनला जाण्यापासून रोखलं असलंस तरी त्या सईला हलक्यात घ्यायची चूक करू नकोस. कानामागून येऊन तिखट झालीये ती मुलगी आणि देवांश तिच्यात खूप इन्व्हॉल्व झालाय.
मला वेळीच काहीतरी करावं लागेल, नाहीतर पुढे जाऊन या दोघांना वेगळं करणं मुश्किल होऊन बसेल. देवांश आता इथे? मला तर म्हणाला होता संध्याकाळी त्याची मीटिंग आहे म्हणून. कदाचित कॅन्सल झाली असेल मीटिंग. ग्रेट. Wow. You're looking gorgeous. जितके इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप जास्त सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू सर. एक मिनिट या ना. डिक्की जवळ का? सांगतो, सगळं सांगतो. रूम मध्ये जे दिलं ते पहिलं सरप्राईज होतं आणि आता दुसरं सरप्राईज. बेटा वाव सर, खूप सुंदर सरप्राईज आहे, मला खूप आवडलं. आहे ना. I love you, Sahi. I love you too, sir. चलायचं? हो. Come.